आज दुसरा दिवस आहे आपला त्र्यंबकेश्वरला. आता आपण चाललो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीकडे. बऱ्याच गावातनं इथे दिंड्या आलेल्या, कारण निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये मोठा सोहळा होता. समाधी मंदिराकडे जाताना वाटेवर आपल्याला कुशावर ते कुंड लागतं. कुंभमेळा जेव्हा भरतो तेव्हा या कुंडामध्ये सर्व भाविक स्नान करतात. 2027ला नाशिकमध्ये महाकुंभमेळा भरणार आहे. जे भाविक शंकराला मानतात ते त्र्यंबकेश्वरला येतात आणि जे भाविक श्रीरामाला मानतात ते नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी जमा होतात. आता आपण आहोत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे. खूप गर्दी होती, बऱ्याच गावातनं दिंड्या आलेल्या. खूप मोठा असा मंडप पण घातलेला त्यांनी, त्यामुळे आम्ही लाईनमध्ये न उभं राहता मुखदर्शन घेऊन परत निघालो. हॉटेलमध्ये परत आलो, गरमागरम नाश्ता केला आणि त्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे टॅक्सीने आम्ही नाशिकला हॉटेल पंचवटी यात्री इथे पोहोचलो. त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलपासून हॉटेल पंचवटी यात्रीपर्यंत नाशिकमध्ये येताना आम्हाला 45 मिनटं लागली आणि 1000 रुपये भाडं घेतलं. प्रायव्हेट टॅक्सी केली होती आम्ही. हॉटेल खूप मोठं आहे. ग्राउंड फ्लोअरला त्यांचे 2 रेस्टॉरंट्स आहेत. तो आता आपण रूम टूर करून घेऊया. AC डिलक्स रूम बुक केलेली. एंटर केल्यावर लेफ्ट साईडला वॉशरूम आहे, जे मी तुम्हाला नंतर दाखवते. अशी मोठी प्रशस्त रूम आहे. 2 बिस्लरी बॉटल प्रोव्हाइड केलेल्या. त्यानंतर लेफ्ट साईडला कप्बर्ड आहे. कप्बर्डमध्ये पण स्टोरेजची भरपूर जागा आहे. हँगर्स दिले होते, ड्रॉवर आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला आहे टेलिफोन. त्यानंतर मोठा बेड आहे ज्याच्यावर 3 जण आरामात झोपू शकता. बेडच्या अपोजिटच TV आहे, एक फुल मिरर आहे. रूम बघू शकता तुम्ही किती मोठी प्रशस्त आहे. त्यानंतर किटल होती. त्यानंतर AC आहे, 2 चेअर आणि टिपॉयसुद्धा दिलेला. हे वॉशरूम आहे. वॉशरूमसुद्धा खूप नीट अँड क्लीन. सगळ्या टॉयलेटरीज प्रोव्हाइड केलेल्या. सोप आहे, शॅम्पू आहे, हँडवॉश आहे, नॅपकिन्स आहे, टॉवेल्स आहे. व्हेरी नीट अँड क्लीन अँड हायजेनिक. संध्याकाळी आम्ही सर्वप्रथम काळाराम मंदिरात गेलो. पंचवटी या भागामध्ये हे मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर हा मोठा असा सभामंडप आहे. इथे लाईन असते. इथून सरळ आपण हे मुख्य मंदिराकडे जातो. हे आहे श्रीरामाचं मुख्य मंदिर. 14 वर्षाच्या वनवासात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता पंचवटीमध्ये काही वर्ष राहिले. पंचवटीतील ऋषींनी रामाला इथे राहणाऱ्या राक्षसांना बाहेर काढायला सांगितलं. त्यांचा वध करण्यासाठी श्रीरामांनी काळ रूप धारण केलेला, म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असं म्हणतात. आणि इथे जी श्रीरामाची मूर्ती आहे ती सुद्धा काळ्या दगडात कोरलेली आहे. मंदिराच्या काही अंतरावरच प्राचीन सीता गुफा आहे. सीता गुफा ही पूर्ण दगडात कोरलेली आहे. एकावेळी फक्त एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकतो आणि तोही बसून. उभं राहून आपल्याला आत जाता येत नाही. 7-8 फूट खाली जाऊन त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. काळाराम मंदिर आणि सीता गुफा ही पंचवटी परिसरात आहे. पंचवटी इथे 5 महाकाय शेकडो वर्षांची जुनी वडाची झाडं आहेत, त्यामुळे याला पंचवटी असं नाव पडलं. गुफेच्या समोरच एक रिक्षा स्टँड आहे. तिथे असा बोर्ड लावलेला, तपोवनला घेऊन जातात ते, आणि हे 10 गोष्टी आपल्याला दाखवतात. रिक्षाने 60 रुपये पर पर्सन असं भाडं असतं. आमच्या तिघांचे त्यांनी 300 रुपये घेतले, कारण आम्ही प्रायव्हेट रिक्षा केलेली. सर्वात प्रथम ते आम्हाला घेऊन गेले प्राचीन राम, लक्ष्मण, सीता या मंदिरात. वाटेतच त्यांनी आम्हाला लक्ष्मण रेखासुद्धा दाखवली. त्यानंतर आम्ही गेलो काट्या मारुती लंबे हनुमान मंदिरात, जिथे स्वयंभू 11.5 फुटाची मारुतीची मूर्ती आहे. ही सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो लक्ष्मी नारायण मंदिरात. यामध्ये भगवान नारायण आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांची खूप सुंदर मूर्ती आहे. आता आपण आलो आहोत लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर. लक्ष्मणाने शेष अवतारात 12 वर्ष तपस्या केली होती रावणपुत्र मेघनाथ याला मारण्यासाठी. पूर्ण भारतामध्ये लक्ष्मणाचं असं एकट्याचं हे एकच मंदिर आहे, कारण जिथेही तुम्ही मंदिरात जाता तिथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती असते. या पूर्ण परिसराला तपोवन असं म्हणतात आणि याच जागी शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलं होतं, त्यामुळे या शहराचं नाव नाशिक असं पडलं. या मंदिरासमोरच रामसृष्टी उद्यान आहे आणि या उद्यानात 70 फूट उंच अशी श्रीरामाची मूर्ती बसवली आहे. आत्ता ही रिसेंटलीच बसवलेली आहे. खूप उंच आणि खूप सुंदर. मला वाटतं भारतातली ही सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती असेल. राम से चल के राम पे आए. त्यानंतर त्यांनी आम्हाला शेवटच्या स्पॉटला नेलं, जिथे कपिला आणि गोदावरी नदीचा संगम होतो.
इथेच ब्रह्मा विष्णू महेश यांचं कुंडसुद्धा आहे, त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर सीताकुंड आहे, जिथे सीतामाता वनवासात असताना स्नान करत होते. सो परिसर खूप छान आहे. हा संगमाचा जो परिसर आहे तो थोडा अस्वच्छ वाटला मला. नदीला पाणीसुद्धा कमी होतं. पावसाळ्यात नदीला पाणी भरपूर असेल, त्यामुळे त्यावेळी हा परिसर खूप सुंदर असेल. संध्याकाळी आम्ही रामकुंडावर आलो. दुतोंड्या मारुतीच्या शेजारी रोज संध्याकाळी 6:30 वाजता गोदा आरती होते. गोदावरी नदीच्या पात्रामध्ये हे रामकुंड आहे. इथे स्नान केलं की पुण्य मिळतं असं म्हणतात. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशातील अमृताचे काही थेंब इथे पडले होते आणि हे कुंड पवित्र झालं. दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा पार पडतो. आता 2027ला कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे. आरती झाल्यावर आम्ही सुद्धा दीपदान करून गोदावरीला नमस्कार केला. रामकुंडाच्या अगदी 2 मिनिटावर कपाळेश्वर महादेव मंदिर आहे. आरती झाल्यानंतर आम्ही तिथे गेलो दर्शनाला. गर्दी नव्हती, त्यामुळे अगदी 5 मिनिटात दर्शन झालं. रात्री हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये पंचवटी यात्री स्पेशल अशी थाली खाल्ली. 2 चटण्या, लोणचं, दही, पुरी, पापड, सलाड, त्यानंतर मूग डाळीचा हलवा, साबुदाणा वडा, त्यानंतर डाळ, कढी, 2 भाज्या, पनीर आणि आलू होती, त्यानंतर पालकची भाजी होती, रोटी, त्यानंतर भाकरी आणि छास, असं पूर्ण जेवण होतं.